विद्यार्थी मित्रांनो, MPSC टार्गेट चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. आणि आपण बघत आहोत इंडियन पॉलिटीमधला हा 5वा भाग आहे, 5वा टॉपिक आहे संघराज्य व त्याची राज्यक्षेत्रे. तर इंडियन पॉलिटीचे एकूण 27 टॉपिक्स आहेत, त्यामुळे आपल्याला फटाफट बुक रिव्हिजन करायची आहे, PYQs बघायचे आहेत. त्यामुळे तुम्हाला मेहनत तेवढी करावीच लागणार आहे. एका दिवशी 2-3 टॉपिक तुम्हाला कव्हर करावे लागणार आहेत आणि एकेका टॉपिकवर खूप सारे क्वेश्चन्स त्यांनी दिलेले आहेत. 70 क्वेश्चन्स, 80 क्वेश्चन्स, एका टॉपिकला 105, 150 सुद्धा क्वेश्चन्स दिलेले आहेत. त्यामुळे घाबरून न जाता व्यवस्थितरित्या आपण ते क्वेश्चन बघणार आहोत, कारण शेवटच्या क्वेश्चनपर्यंत आपल्याला पोहोचावंच लागणार आहे, कारण प्रत्येक क्वेश्चनमध्ये प्रत्येक नवीन माहिती दिलेली आहे. त्यामुळे रिपीट होणारे क्वेश्चन यामध्ये नाही आहेत, 1-2च रिपीट होणारे क्वेश्चन्स आहेत. त्यामुळे आपल्याला प्रत्येक क्वेश्चन्स आपल्याला व्यवस्थितरित्या बघायचं आहे आणि मला एकही टॉपिक स्किप करायचा नाही आहे, जेणेकरून एकही क्वेश्चन तुमच्याकडून मिस होणार नाही. आणि असं नको व्हायला की आपण हे नाही केलं, पेपरला ऐनवेळी आठवणार नाही, अशा पद्धतीच्या गोष्टी व्हायला नकोत. म्हणून आपण PYQची सिरीज सुरू केली आहे आणि हे PYQs आपण 21,000 प्रश्नसंच लोकसेवा पब्लिकेशन्स अप्पा हातनुरे सरांचं बुक रिव्हिजन करत आहोत. तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ लगेच आल्यास तुम्हाला लगेच माहिती मिळेल आणि तुम्ही व्हिडिओ बघू शकणार. तुम्ही तुमच्या सोयीनुसार सुद्धा व्हिडिओ बघू शकता. यूट्यूबला काय म्हणतात त्याला, 2x, 1.5x अशा स्पीडने सुद्धा तुम्ही व्हिडिओज बघू शकता. चला तर मग तुमचा एकही मिनिटाचा वेळ न घालवता आपण पहिल्या प्रश्नाला सुरुवात करणार आहोत. आता बघत आहोत आपण संघराज्य व त्याची राज्यक्षेत्रे. तर पहिला प्रश्न आहे जोड्या जुडवा. राज्यसेवा मुख्य जानेवारी 2024चा हा प्रश्न आहे आणि दिला SK धर आयोग दिला आहे, SK धर आयोग, आणि त्याच्या जोड्या जुळवायच्या आहेत आपल्याला. SK धर आयोग हे कधीचं आहे? जून 1948चा आहे, जून 1948. फजल अली आयोग कधीचा आहे? डिसेंबर 1953. फजल अली आयोग हे कधीचा आहे? डिसेंबर. आणि JVP समिती डिसेंबर 1948 सालीचा. JVP समिती 1948 साली. चला तर बघूया प्रश्न क्रमांक 2. संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात कलमात भारत म्हणजे भारत राज्याचा संघ असेल असा उल्लेख आलेला आहे? संयुक्त गट मुख्य डिसेंबर 2023चा हा प्रश्न आहे. आणि संविधानाच्या कोणत्या अनुच्छेदात कलमात भारत म्हणजे भारत राज्याचा संघ असेल हा असा उल्लेख कोणत्या अनुच्छेदात आलेला आहे? अनुच्छेद 1. प्रश्न क्रमांक 3. स्थापना वर्षाच्या चढत्या क्रमाने खालील घटक राज्यांची मांडणी करायची आहे. तर घटक राज्य दिले आहेत. संयुक्त गट मुख्य 2023चा हा प्रश्न आहे. आणि हिमाचल प्रदेश, ब नागालँड, क ओडिसा आणि ड अरुणाचल प्रदेश. तर यांची योग्य आपल्याला मांडणी करायची आहे, चढत्या क्रमाने करायची आहे. तर पहिले काय येणार? चढता क्रम ओडिसा, त्यानंतर येणार नागालँड, त्यानंतर येणार हिमाचल प्रदेश आणि ड अरुणाचल प्रदेश. तर याचा ऑप्शन आहे ऑप्शन क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 3. खालीलपैकी कोणते विधान चुकीचे आहे? राज्यसेवा मुख्य जानेवारीचा हा प्रश्न आहे आणि विधाने दिलेली आहेत. विधान 1. धार आयोगाने भाषिक प्रदेशाची मागणी ही निरुपयोगी आणि निराधार असल्याचे घोषित केले. 2. JVP समितीने मुंबई महाराष्ट्रापासून वेगळी ठेवण्याचा प्रस्ताव मांडला. 3. काँग्रेस कार्यकारीने त्रिराज्य योजना मांडली. 4. 1955 मध्ये सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. तर विधान कोणते चुकीचे आहे? तर विधान क्रमांक 4. विधान क्रमांक 4. 1955 मध्ये सेनापती बापट यांच्या नेतृत्वाखाली संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना करण्यात आली. चला तर बघूया प्रश्न क्रमांक 5. तत्पूर्वी व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच आता व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. नवीन विद्यार्थ्यांकरिता सूचना आहे, तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला क्लिक करा आणि व्हिडिओला लाईक करा. प्रश्न क्रमांक 5. संसदेने प्रजासत्ताक भारताच्या 11व्या वर्षात पारित केलेला बॉम्बे पुनर्रचना कायदा 1960 हा कायदा 1960 वर्षाचा कायदा क्रमांक होता. राज्यसेवा मुख्य जानेवारी 2023चा प्रश्न आहे आणि ऑप्शन 1 हे त्याचं उत्तर बरोबर आहे. याला या रोमन भाषेत आपण याला काय म्हणतो? 11. प्रश्न क्रमांक 6. खालील विधाने विचारत घ्या.
विचारात घ्यायची आहे, विधाने दिलेली आहेत. ज्याप्रमाणे अमेरिकेच्या आणि स्वित्झर्लंडच्या राज्यघटनेत राज्याचा महासंघ असल्याचा औपचारिक उल्लेख आहे तसा भारत हा महासंघही नाही आणि दक्षिण आफ्रिका, जर्मनी अथवा ऑस्ट्रेलिया सारखा संघराज्यही नाही. भारत हे एक वेगळ्या प्रकारचे संघीय युनियन अथवा संयुक्त राज्य कंपोजिट स्टेट आहे. त्याने संघराज्यात्मक पद्धती असूनही राष्ट्राचे हितसंबंध सर्वश्रेष्ठ असले पाहिजे हे तत्व जपले आहेत. तर विधान दोनही बरोबर आहेत. तर याचा ऑप्शन काय आहे बघूया. ऑप्शन क्रमांक दोन्ही विधाने बरोबर. ऑप्शन क्रमांक 3. चला तर वळूया प्रश्न क्रमांक 7. 1953च्या राज्य पुनर्रचना आयोगाच्या 3 सदस्यामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नव्हता. तर ऑप्शन प्रमाणे जाऊया आपण. 1953च्या राज्य पुनर्रचना आयोगाच्या 3 सदस्यामध्ये कोणाचा समावेश नव्हता विचारलेला आहे. आणि 1 आहे के.एम. पानिकर, 2 एस.के. धर, 3 फजल अली आणि 4 एच.एन. कुंजरू. तर हे 3 व्यक्ती हजर होते. कोण? कुंजरू, अली आणि पानिकर. हे 3 व्यक्ती सदस्यांचा समावेश होता. आणि एस.के. धर ही समिती यांचा 1953ची नाही आहे ती. एस.के. धर आयोग हे 17 जून 1948चा आहे. आणि त्यामुळे 1953च्या पुनर्रचना आयोगाच्या 3 सदस्यांमध्ये के.एम. पानिकर, फजल अली आणि एच.एन. कुंजरू यांचा समावेश होता. प्रश्न क्रमांक 8. योग्य पर्याय निवडायचा आहे आपल्याला. ESI मेन्सला विचारलेला हा प्रश्न आहे. भारतीय संविधानाच्या अनुच्छेद 1 मध्ये इंडिया दिस इज भारत असं काहीतरी, देट इज भारत शेल बी अ युनियन ऑफ स्टेट्स, इंग्लिशमध्ये असणार ते, मराठीमध्ये त्याचं रूपांतरित व्यवस्थित झालं नाहीये. असा उल्लेख असून युनियन या शब्दा प्रयोगाद्वारे सूचित करण्यात आले आहे की राज्याच्या आपापसातील कराराची परिणिती म्हणून हे संघराज्य अस्तित्वात आलेले नाही. भारतीय संघराज्य हा कराराचा परिणाम नसल्याने कोणत्याही घटक राज्यास त्यातून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. संघराज्य हे युनियन आहे कारण ते अविध्वंसनीय आहे. तर याचा पर्याय काय आहे? तर दोन्ही पर्याय अ आणि ब दोन्ही पर्याय बरोबर आहेत. बरोबर काय आहेत? राज्याच्या आपापसातील कराराची परिणिती म्हणून संघराज्य अस्तित्वात आलेले नाही. भारतीय संघराज्य हा कराराचा परिणाम नसल्याने कोणत्याही घटक राज्यास त्यातून बाहेर पडण्याचा अधिकार नाही. संघराज्य हे युनियन आहे कारण ते अविध्वंसनीय आहे. तर दोन्ही पर्याय बरोबर आहे. तर ऑप्शन क्रमांक 3 त्याचं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9 बघत आहोत आपण. राज्य पुनर्रचना आयोग याबाबत खालील विधाने विचारात घ्यायची आहेत. मे जुलैला विचारलेला प्रश्न आहे. तर दिला आहेत. राज्य पुनर्रचना आयोगाबाबत खालील विधाने विचारात घ्यायची आहेत. 1953 मध्ये आयोगाची नियुक्ती करण्यात आली. या आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती फजल अली होते. 1953 बरोबर नियुक्ती करण्यात आली राज्य पुनर्रचना आयोगाची. आणि 3 सदस्य होते. आत्ताच बघितले आपण, के.एम. पानिकर होते, फजल अली आणि कुंजरू हे होते. राज्य पुनर्रचना अधिनियम 30 मार्च 1954 रोजी मंजूर झाला का? नाही. राज्य पुनर्रचना अधिनियम 1 एप्रिल 1956 रोजी अंमलात आला. तर नाही. फक्त अ आणि ब. 1953 मध्ये आयोगाची नियुक्ती करण्यात आली. या आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती फजल अली होते. तर राज्य पुनर्रचना आयोगाबाबत आपण पुन्हा माहिती जाणून घेऊया. राज्य पुनर्रचना आयोग हे कधी घोषित करण्यात आले? डिसेंबर 1953 साली घोषित करण्यात आले. अहवाल त्याचा सप्टेंबर 1955 झाला. अध्यक्ष कोण होते? तर फजल अली त्याचे अध्यक्ष होते. सदस्य कोण कोण होते? एम. पानिकर, एच. कुंजरू होते. आणि स्थापना कधी झाली? केंद्र सरकारने केली. आणि शिफारसी काय काय होते त्याच्या? राज्यप्रमुखाचे पद समाप्त करण्यात यावे. एक राज्य एक भाषा अस्वीकार होता. विदर्भाचे स्वतंत्र राज्य निर्माण करावे. गुजरात, मराठा, महाराष्ट्र यांची द्वैभाषिक राज्य करावे. मूळ संघटनेतील राज्यांचे विभाजन रद्द करून त्या जागी 16 राज्य व 3 केंद्रशासित प्रदेश निर्माण करावे. पण ॲक्च्युली 14 राज्ये व 6 केंद्रशासित प्रदेश निर्माण करण्यात आले. हे आपली राज्य पुनर्रचना आयोग 1953चं डिस्क्रिप्शन होतं. तर 9चं उत्तर होतं फक्त अ आणि ब. प्रश्न क्रमांक 10 बघत आहोत. खालील विधाने विचारात घ्या. राज्यसेवा मुख्य मे 2022चा प्रश्न आहे. विधान अ दिलेला आहे. नागपूर करार हा सप्टेंबर 1953 मध्ये झाला. त्याने मराठी भाषिकाचे लगतच्या प्रदेशांचे मिळून महाराष्ट्र राज्य निर्मितीला चालना मिळाली. नागपूर करारातील सर्वात प्रमुख कलमानुसार महाराष्ट्र राज्य विधानसभेचे
दरवर्षी नागपूर येथे अधिवेशन घेणे आवश्यक होते. क. मुख्यमंत्री वाय.बी. चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली द्विभाषीय मुंबई राज्याची स्थापना 1 मे 1956 रोजी झाली. ड. एस.एम. जोशी यांच्या अध्यक्षतेखाली भरलेल्या विविध पक्षाच्या बैठकीत पुणे येथे 6 फेब्रुवारी 1956 रोजी संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. तर वरील विधाने बिनचूक आहेत. कोणती विधाने बिनचूक? बिनचूक म्हणजे बरोबर. बिनचूक म्हणजे बरोबर. तर कोणतं विधान बरोबर आहेत? फक्त अ आणि ब विधान बरोबर आहेत. विधान काय आहे? नागपूर करार हा सप्टेंबर 1953 मध्ये स्थापन झाला. त्याने मराठी भाषिकाचे लगतच्या प्रदेशांची मिळून महाराष्ट्र राज्य निर्मितीला चालना मिळाली. बरोबर. आणि ब. नागपूर करारातील सर्वात प्रमुख कलमानुसार महाराष्ट्र राज्य विधानसभेचे दरवर्षी नागपूर येथे अधिवेशन घेणे आवश्यक होते. बरोबर. तर विधान अ आणि हे ब बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 11 बघत आहोत. खालील विधाने विचारात घ्यायची आहेत आणि कोणते विधान बरोबर आहे ते आपल्याला सांगायचे आहेत. तर अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला राज्यसेवेला बघायला मिळतात. तर चला बघूया. अनुच्छेद 2 हे भारतीय संघाचा भाग नसल्याने नवीन राज्याच्या प्रवेशासंबंधी आणि स्थापनेसंबंधी आहे. अनुच्छेद 3 हे भारतीय संघाच्या अस्तित्वात असलेल्या राज्याच्या स्थापनेसंबंधी अथवा त्यातील बदलांसंबंधी आहे. क. भारतीय संसदेने राज्याचे क्षेत्रफळ, नाव आणि सीमा यामध्ये केलेले बदल संबंधित राज्य विधिमंडळास नाकारण्याचा अधिकार आहे. ड. राज्याच्या सीमेसंदर्भातील राज्य विधिमंडळाने केलेल्या सूचनांची शिफारशीचे पालन करणे भारतीय संसदेवर बंधनकारक असते. तर अ आणि ब हे दोन्ही विधाने बरोबर आहेत. तर पर्याय क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 12 बघत आहोत. खालील विधाने विचारात घ्या. कंबाईन गट का पूर्व परीक्षेला हा प्रश्न विचारला होता. 2022चा प्रश्न आहे, त्यामुळे नीट वाचून घ्या, नीट ऐकून घ्या. कलम 3 नुसार संसद राज्यामधून भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते. ब. संसद राज्याचे सीमा व नाव बदलू शकते. क. नवीन राज्य निर्मिती संदर्भातील विधेयक मांडताना राष्ट्रपतीची पूर्व शिफारस आवश्यक असते. ड. असे विधेयक सादर करत असताना संबंधित राज्याच्या विधिमंडळाने दिलेला सल्ला किंवा मत स्वीकारणे बंधनकारक असते. तर याचा पर्याय अ आणि ब आणि क सुद्धा बरोबर बिनचूक आहेत. बिनचूक म्हणजे बरोबर आहेत. कलम 3 नुसार संसद राज्यामधून भूप्रदेश अलग करून नवीन राज्य निर्माण करू शकते. बरोबर. संसद राज्याची सीमा व नाव बदलू शकते. बरोबर. राज्याचे नाव बदललेत ना, सीमा सुद्धा सीमाचे व किंवा राज्याची सीमा किंवा नाव बदलू शकते. बरोबर आहे. नवीन राज्य निर्मिती संदर्भातील विधेयक मांडताना राष्ट्रपतीची पूर्व शिफारस आवश्यक असते. बरोबर. आणि ड चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 13 बघत आहोत. तर याचं प्रश्न क्रमांक 12चं अचूक उत्तर होतं पर्याय क्रमांक 3. प्रश्न क्रमांक 13. महाविदर्भाचे नवीन राज्य स्थापन करावे अशी कोणत्या आयोगाने समितीने शिफारस केली होती? राज्यसेवा मुख्य 2020चा हा प्रश्न आहे आणि ऑप्शन दिले होते: संयुक्त महाराष्ट्र परिषद, राज्य पुनर्रचना आयोग, दार आयोग आणि JVP समिती. तर असं कोणत्या, आत्ताच आपण बघितलं होतं, महाविदर्भाचे नवीन राज्य निर्माण करावे ही राज्य पुनर्रचना आयोगामार्फत शिफारस होती. राज्य पुनर्रचना आयोगाची शिफारस होती. आत्ताच आपण त्याचं डिस्क्रिप्शन तुम्हाला वाचून दाखवलेलं होतं. प्रश्न क्रमांक 14. खालील तरतुदी विचारात घ्यायच्या आहे. अ. शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे आहेत. ब. अधिकारांची विभागणी ही घटक राज्य आणि केंद्र शासनामध्ये केली आहे. क. राष्ट्रपती घटक राज्याच्या विधेयकावर निर्णायक संपूर्ण नकाराधिकार वापरतात. ड. केंद्र शासन हे राज्याच्या संमतीविना राज्याचे नाव, सीमा आणि क्षेत्रामध्ये बदल करू शकते. वरीलपैकी कोणत्या तरतुदी नसल्यास तर भारतीय राज्यघटना ही अधिक संघराज्यात्मक स्वरूपाची बनली असती. तर याचं उत्तर आहे अ, क आणि ड. तर ब नाही आहे. अधिकाराची विभागणी ही घटक राज्य आणि केंद्र शासनामध्ये केली आहे, हे चुकीचं आहे. शेषाधिकार हे केंद्र शासनाकडे आहेत. राष्ट्रपती घटक राज्याच्या विधेयकावर निर्णायक संपूर्ण नकाराधिकार वापरतात. बरोबर. केंद्र शासन ही राज्याच्या समितीने राज्याचे नाव, सीमा आणि क्षेत्रामध्ये बदल करू शकते. आत्ताच बघितलं होतं आपण. आत्ताच प्रश्न क्रमांक 12 मध्ये आपण बघितलेलं होतं. तर याचा अचूक उत्तर आहे अ आणि क, ड. प्रश्न क्रमांक 15 बघत आहोत. खालील कोणते विधान बरोबर नाही? बरोबर नाही म्हणजे चूक आहे. राज्यसेवा पूर्व 2020चा प्रश्न. आणि आजकाल आयोग अशा पद्धतीचे बरोबर नाही, चूक आहे, बिनचूक आहे, अयोग्य, योग्य नाही अशा पद्धतीचे प्रश्न आपल्याला कन्फ्यूज करण्याकरिता विचारतात. त्यामुळे प्रश्न नीट वाचून घ्यायचा. प्रश्न वाचायला वेळ लागला तरी चालतो, परंतु प्रश्न नीट वाचायचा. बरोबर नाही म्हणजे काय होते? विधान बरोबर नाही म्हणजे चुकीचे आहे.
प्रश्न पहिला आहे, राष्ट्रपतीच्या शिफारशीशिवाय नवीन राज्यनिर्मितीचे विधेयक संसदेच्या कोणत्याही सभागृहात मांडले जाऊ शकत नाही. बरोबर. राष्ट्रपतीने असे चूक आहे. बरोबर नाही म्हणजे चूक आहे. चूक आपल्याला शोधायचं आहे. राष्ट्रपतीने असे विधेयक संसदेत मांडण्यापूर्वी विशिष्ट कालावधीमध्ये संबंधित राज्य विधिमंडळाने आपले विचार मांडावेत यासाठी पाठवले पाहिजे. 3. संसद केवळ विशेष बहुमताने कायदा मंजूर करून नवीन राज्य स्थापन करू शकते. चुकीचे. राज्य विधिमंडळाने व्यक्त केलेले विचार मत स्वीकारण्याचे बंधन संसदेवर नसते. तर याचा पर्याय क्रमांक 3 हे चुकीचे आहे. पर्याय क्रमांक 3 चुकीचे आहे. प्रश्न क्रमांक 16 बघत आहोत. खालीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत? PSI मुख्य 2019ला विचारलेला हा प्रश्न आहे. त्याचं अ आहे, भारतीय संघ राज्याच्या घटक राज्याचा भूप्रदेश सीमा संसद साध्या बहुमताने बदलू शकते. संसदेला राज्याच्या भूप्रदेशाची पुनर्विभागणी करण्याअगोदर राज्य विधिमंडळाची संमती आवश्यक असते. कोणत्याही राज्याच्या भूप्रदेशाची पुनर्विभागणी संबंधीचे विधेयक संसदेमध्ये सादर करण्यासाठी राष्ट्रपतीची शिफारस आवश्यक असते. ड. राज्याच्या नावामध्ये बदल करण्यासंबंधी विधेयकाची शिफारस करण्याअगोदर राष्ट्रपतीकडे राज्याचा अभिप्राय प्राप्त झाला पाहिजे. तर विधान कोणतं बरोबर आहेत? अ आणि क. तर विधान अ आणि क बरोबर आहे. भारतीय संघ राज्याच्या घटक राज्याचा भूप्रदेश सीमा संसद साध्या बहुमताने बदलू शकते. बरोबर. आणि क काय दिलं? कोणत्याही राज्याच्या भूप्रदेशाची पुनर्विभागणी संबंधीचे विधेयक संसदेमध्ये सादर करण्यासाठी राष्ट्रपतीची शिफारस आवश्यक असते. प्रश्न क्रमांक 17 बघत आहोत. राज्य निर्वाचन आयोगाबाबत खालील विधाने विचारात घ्यायची आहे. कंबाईन सीला विचारलेला हा प्रश्न आहे. राज्य निर्वाचन आयोगाचा हा मला वाटते कंबाईनला राज्य निर्मितीबाबत निर्वाचन आयोग याबाबत प्रश्न विचारतात. तर निर्वाचन आयोग बघून घेऊया. अ. ग्रामीण व शहरी स्थानिक संस्था सदस्याद्वारे निवडण्यात येणाऱ्या महाराष्ट्र विधान परिषदेतील सदस्याच्या निवडणुकीसह ग्रामीण व शहरी स्थानिक संस्थांच्या निवडणुका त्याद्वारे घेतल्या जातात. ब. राज्य निर्वाचन आयुक्ताची नियुक्ती जरी राज्यपाल करीत असले तरी ते राज्य निर्वाचन आयुक्तांना पदावरून दूर करू शकत नाही. बरोबर. विधान ब बरोबर आहे. तर राज्य निर्वाचन आयोगाबाबत विधान ब हे बरोबर आहेत. प्रश्न क्रमांक 18 खालील विधाने विचारात घ्यायची आहे. राज्यसेवा मुख्यला विचारलेला हा प्रश्न आहे. अ दिलेले आहेत. एस.के. धर आयोगाने भाषा हा राज्याच्या पुनर्रचनेचा आधार अमान्य केला होता. ब. JVP समितीने भाषा हा राज्याच्या पुनर्रचनेचा घटक मान्य केला होता. तर दोन्ही विधाने बरोबर आहेत. तर काय एस.के. धर आयोगाने काय केलं होतं? राज्य पुनर्रचनेचा आधार अमान्य केला होता. अमान्य केला होता. JVP समितीने काय केला होता? राज्याच्या पुनर्रचनेचा घटक मान्य केला होता. हो. राज्य पुनर्रचना आयोग लवकरच स्थापन केले जाईल असे आश्वासन दिले होते. आणि एस.के. धर आयोगाने भाषा हा राज्याच्या पुनर्रचनेचा घटक अमान्य केला होता. जशाच त्याचा प्रश्न विचारला होता राज्यसेवेला. तर याचं अचूक उत्तर आहे दोन्ही विधाने बरोबर आहेत. तर आपण एस.के. धर आयोगाबाबत जाणून घेऊया. एस.के. धर आयोग 1948चा होता. त्याची घोषणा कधी झाली? 17 जून 1948ला झाली. अहवाल कधी आला? डिसेंबर 1948ला आला. अध्यक्ष कोण होते? एस.के. धर होते. सदस्य कोण होते त्याचे? तर अलाहाबाद उच्च न्यायालयाचे न्यायाधीश होते. स्थापना कधीची आहे? संविधान सभेच्या अध्यक्षांनी केली. आणि शिफारसी काय आहेत त्याच्या? राज्य पुनर्रचनेसाठी प्रशासकीय सोय हा प्रमुख निकष असावा, भाषा संस्कृती नव्हे. आंध्र प्रदेशाची निर्मिती भाषिक आधारावर करण्यास अनुकूलता दर्शवली म्हणून हिंसक वळण लागले होते. आणि एस.के. धर आयोगाने भाषा हा राज्याच्या पुनर्रचनेचा घटक अमान्य केला होता. तर हे आपण काय बघितलं होतं? एस.के. धर आयोगाबाबत बघितलेलं आहे. आता बघूया JVP समितीबद्दल. तर प्रश्न क्रमांक 19 JVP समितीमधील खालीलपैकी कोणत्या सदस्याचे मुंबईबाबत एकमत होते? तर मुंबईबाबत एकमत कोणाचे होते? तर JVP समितीस म्हणजे कोण कोण होतात? पंडित जवाहरलाल नेहरू. व्ही म्हणजे कोण होतात? JVP सरदार वल्लभभाई पटेल आणि पट्टाभी सीतारामय्या. JVP हे त्रिमूर्ती होते. सरदार वल्लभभाई पटेल व कोणत्या सदस्याचे मुंबईबाबत एकमत होते? मुंबईबाबतचे एकमत कोणाकोणाचे होते ते आपल्याला सांगायचे आहे.
तर JVP समितीमध्ये होते पट्टाभी 3 सदस्य होते, नेहरू, पटेल आणि पट्टाभी सीतारामैया. सरदार वल्लभभाई पटेल व पंडित जवाहरलाल नेहरू या दोन सदस्यांचे मुंबईबाबत एकमत होते. प्रश्न क्रमांक 20 बघत आहोत. तर प्रश्न क्रमांक 19चं अचूक उत्तर होतं 3. प्रश्न क्रमांक 20 बघत आहोत. खालील विधाने विचारत घ्या. राज्यसेवा पूर्व 2019ला विचारलेला हा प्रश्न होता. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 2 हे भारतीय संघराज्याचा भाग नसलेल्या भूप्रदेशाचा समावेश अथवा त्याची नवीन राज्यामध्ये स्थापना यासंबंधी आहे. भारतीय राज्यघटनेचे अनुच्छेद 3 हे अस्तित्वात असलेल्या केंद्रशासित प्रदेशासह घटक राज्याच्या स्थापनेसंबंधी अथवा त्यातील बदलांसंबंधी तरतूद प्रदान करते. भारतीय राज्यघटनेतील अनुच्छेद 3 खाली असलेले विधेयक हे केवळ लोकसभेतच मांडले जाऊ शकते. वरील विधाने कोणते योग्य आहेत? योग्य विधान कोणते आहेत? तर विधान अ बरोबर आहे आणि विधान ब बरोबर आहे. त्याचा पर्याय उत्तर क्रमांक अ आणि ब. पर्याय क्रमांक 2 बरोबर आहेत. एक मिनिट.